तर मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे श्रीरंग बारणे आज उमेदवारी अर्ज दाखल करतील। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार ही रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत अशी माहिती आहे। ही निवडणूक गावकी भावकीची नसून देशहिताची निवडणूक आहे। सलग तिसऱ्यांदा विजय होईल असा विश्वास बारणेंनी व्यक्त केलाय। बारणेंचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अजित पवार येत आहेत। एवढंच नाही तर त्यांच्यासाठी प्रचार सभा सुद्धा घेतली जाणार आहे। याचबाबत श्रीरंग बारणेंशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी। शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे मावळचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, चंद्रकांत पाटील हे दिग्गज नेते रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। नेमक्या कशा पद्धतीनं या निवडणुकीकडे ते पाहतात त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। काय सांगाल, कशा? अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। त्याच्या आधारावर आपण ही निवडणूक जिंकू असं तुम्हाला वाटतं? गेले 10 वर्ष मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये मी जी कामं केली, केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या ज्या योजना सर्वसामान्य मतदारापर्यंत पोहोचवल्या, ते विकासात्मक मुद्दे पुढे घेऊन देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी जो विश्वास सर्वसामान्य जनतेचा मिळवलेला आहे, त्या विश्वासावरती त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये केलेल्या कामावरती आम्ही या निवडणुकीला सामोरं जातो। खरं तर विरोधी उमेदवार जे आहेत संजय वागेरे तेही पिंपरी चिंचवड मधलेच आहेत। एकूण जर वेळेस पाहायला जातं की गावकी भावकीची निवडणूक होईल किंवा नातेगोत्यांचं प्रचंड राजकारण शहरात चालतं, त्याच्याकडे कसं पाहता? पिंपरी चिंचवड शहर त्याचबरोबर पनवेल शहर हे मावळ लोकसभा मतदारसंघातील 2 मोठी महानगरे, 2 मोठी शहरे, राज्यातले आणि राज्याच्या बाहेरचे अनेक मतदार या शहरामध्ये आलेले। ही निवडणूक देशाची, देशहिताच्या दृष्टिकोनातून, देश कोणाच्या हातामध्ये द्यायचं त्या दृष्टिकोनातून ही निवडणूक गावकी भावकी नातेवाईकाची नाही, ही देशाची निवडणूक आहे। आणि मला खात्री आहे देशहिताच्या दृष्टिकोनातून मतदार योग्य कौल देतील, योग्य निर्णय घेतील। येणाऱ्या निवडणुकीमध्ये तिसऱ्यांदा माझा विजय होईल। कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड।